नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। हॅलो, पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना माझा विनम्र जय भीम। आम्ही आज ही पत्रकार परिषद भीम आर्मीच्या माध्यमातून घेत आहोत। विषय असा आहे की सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुमार अक्षय जंगले नामक युवकाला पोलिसांच्या माध्यमातून मारहाण करण्यात आली आहे। पोलीस शिपाई आहे अशोक निस्ताने याने त्या युवकाला मारलं। त्या मारहाणीमुळे त्याच्या पायाचं जे हाड आहे, कमरेचा हाड, ते मोडलं आहे। तो पोलीस आता हॉस्पिटलाइज केलं होतं। आज त्याची शस्त्रक्रिया झाली आहे। आणि ज्यावेळेस आम्ही पोलिसांना जाब विचारला की तुम्ही त्या युवकाला का बरं मारलं, तर पोलीस उत्तर देत आहेत की आम्हाला 112 वरती कॉल आला होता की त्या संबंधित परिसरामध्ये जुगार खेळला जात आहे। आम्ही दलबल सोबत त्या ठिकाणी पोहोचलो। त्यावेळेस हा युवक परताने दिसला। आम्ही त्याला पकडलं पाठलाग करून, तर तो अत्याधिक मद्यपान करून असल्यामुळं आम्ही त्याला सोडलं। आता नवीन जो बीएनएस कायदा आला असेल त्याच्यामध्ये याची काही प्रावधान असेल की जुगार खेळताना जर कोणी व्यक्ती सापडला आणि तो मद्यपान करून असेल तर त्याला सोडण्याचं काही प्रोव्हिजन वगैरे आले असेल। त्याबद्दल दुमत म्हणजे काही माझं मत मी सध्या तरी ठेवणार नाही। पण त्यांच्या मारहाणीमुळं त्या युवकाला गंभीर इजा झालेली आहे। तो कायमचा अपंग होऊ शकतो। आम्ही पोलीस विभागीय जे अधिकारी आहेत त्यांना पण त्याची विचारणा केली। आता याच्यामध्ये एक नवीन गोष्ट आम्हाला आजच माहीत झाली की ज्या पोलीस शिपायाने म्हणजे अशोक निस्ताने नामकच्या शिपायाने त्या युवकाला मारहाण केली, त्यांचे मोठे भाऊ ही पोलीस सेवेत आहेत आणि सावनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे ते रायटर आहेत। आणि त्यामुळं पोलीस उपविभागीय अधिकारी हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही पोलीस अधीक्षक, पोलीस अतिरिक्त अधीक्षक धुमाळ साहेब यांना पण घेतली। त्यांनी सांगितलं की जे पोलीस उपविभागीय अधिकारी आहेत, मस्के साहेब आहेत, ते IPS रँकचे आहेत आणि ते अशा कुठल्याही पद्धतीचं भेदभावपूर्ण तपास करणार नाही। पण आज ती खरी परिस्थिती लक्षात आली की हे भेदभावपूर्ण तपास का बरं करत आहेत। कारण की जे आरोपी आमच्या दृष्टीने जे आरोपी आहेत, दोषी अधिकारी आहे, जो दोषी पोलीस शिपाई आहे, त्याला पूर्ण वाचवण्याचे काम पूर्ण पोलीस खातं करत आहे। नागपूरचे गृहमंत्री असूनही ह्या प्रकरणावरती त्यांना आम्ही तोंडी त्यांच्याशी बोललेलो आहे, पण त्यांनी आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे। जी कायदा आणि सुव्यवस्थेची बाब म्हणत आहे, नागपूरचे गृहमंत्री असूनही त्यांच्या हातून ही व्यवस्था बरोबर पाहिली जात नाही आहे। आणि 6 तारखेची घटना आहे, एवढ्या उशिरा तुम्ही का बरोबर पत्रकार परिषद घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघा 7 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये जो घायल जे पीडित मुलगा होता त्यांना आपण सोबतच घेऊन गेलो होतो। त्यांचे घरवाले, त्यांचे परिवारचे कुटुंबातील व्यक्ती आहेत ते घेऊन गेले होते पोलीस स्टेशनला आणि सोबतच उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना पण सोबत घेऊन गेले होते। नंतर 7 ते 8 तारखेपर्यंत जो उपचारासाठी जे रिपोर्ट्स यायचे होते की हार्ट ब्रेक वगैरे झाले, ते 8 ते 9 तारखेपर्यंत लक्षात आलं। आणि त्याच्यानंतर हे 11 तारखेला आमच्या संपर्कात आले। आमच्या संपर्क येताबरोबर आम्ही पोलीस अधीक्षक यांना अप्रोच केला। त्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवसाचा वेळ मागितला होता की ह्या वेळामध्ये आम्ही एक चौकशी करू आणि आपल्याला तो अहवाल कळवू। 2-3 दिवसानंतर आम्ही जे उपविभागीय अधिकारी आहेत मस्केजी, आम्ही त्यांना भेट दिली, त्यांना विचारलं। त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये तपास करण्यासारखं काहीही नाही। त्यांनी जे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे स्टोरी बनवली होती तीच स्टोरी आम्हाला सांगितली आहे। आणि 2-3 दिवसाच्या सुट्ट्या पण होत्या, त्यामुळे आपली भेट घेता आली नाही, ते उशीर झाला। पण आज आम्ही आलो आहोत आपल्या समक्ष। ज्या जंगलेला ज्या युवकाला मारलेला आहे कुमार अक्षय जंगले, त्यांनी या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार का नोंदवली नाही किंवा त्यांनी तशा संदर्भात पुढाकार का घेतला नाही? तर दुसऱ्याच दिवशी त्याला अगोदर हॉस्पिटलला घेऊन गेले। सावनेरचं जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या हॉस्पिटलला घेऊन गेले। त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की याला नागपूरला रेफर करण्यात यावं। परिवाराची परिस्थिती नव्हती, नागपूरला रेफर करण्याच्या तयारीमध्ये होते ते, पण त्याच वेळेस त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन जे सावनेरचे पोलीस स्टेशन आहे तिकडे पण घेऊन गेले। आणि जे त्यावेळेस त्यांची स्थानिक पोलीस स्टेशनला सुनावणी झाली नाही,
तर त्यापेक्षा वरचे अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पण घेऊन गेले, पण त्या ठिकाणीही त्यांची सुनावणी झाली नाही. आपण असं म्हणता येणार नाही की तो जो पीडित युवक आहे तो गेला नाही. त्याची परिस्थिती नव्हती, तो चालू शकत नव्हता, तो उठू शकत नव्हता. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो जुगार चालत होता आणि त्यांना तो मला 112 वाजून आणि पोलीस गेले, त्यांना एकटा पोलिसाला गेला नसेल तिथे. त्यांनी सांगितलं आहे की मी 2 ते 3 कॉन्स्टेबल यांच्यासोबत घेऊन गेलो होतो. तर तेव्हा गुन्हा दाखल झाला का त्याच्या? नाही झाला. जुगार ॲक्टनुसार तो गुन्हा दाखल त्यांच्यावरती केलेला नाही आहे, कुणावरतीही केला नाही आहे. कोण मिळाला, किती पैसे मिळाले किंवा काय झालं, ती घटना झाली आहे का? नाही. आम्हाला संशय आहे की जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।